नाशिकमधील स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधानंतरही सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, तर माजी महापौर नैना घोलप आणि अशोक मुर्तडकही भाजपत। ज्या पक्षाने अनादर केला त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। भाजप पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण अनभिज्ञ। गिरीश महाजन यांनी बडगुजर यांचा पक्षप्रवेश ठरवला, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने स्थानिक भाजपत नाराजी कायम। सीमा हिरेंसह अनेक पदाधिकाऱ्यांचा विरोध, बडगुजर यांचा दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप। जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत कुणाला क्रिटिसाइज करू नये, बडगुजर यांच्यावरील आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। सुधाकर बडगुजर यांचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने जोमाने सुरू। हिंदुत्वासाठी कुणी काम करत असल्यास आक्षेप घ्यायची गरज नाही। बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशावरून नितेश राणेंचे सूर बदलले। संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही, भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवार यांच्याकडून ब्रेक। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही या शरद पवारांच्या भूमिकेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। यंदा सर्वात जास्त पाऊस पडला, दुर्घटनेवेळी पुलावर प्रचंड गर्दी होती। सूचनांचा बोर्ड लावला तरी कुणी लक्ष देत नाही। कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मावळच्या कुंडमळातील दुर्घटनास्थळी कोसळलेल्या पूल परिसरात अजित पवार यांच्याकडून पाहणी। आमदार सुनील शेळके हे सुद्धा उपस्थित। भाजप शिंदेच्या सेनेकडून घोसाळकर कुटुंबावर देखील पक्षप्रवेशासाठी दबाव, संजय राऊत यांचा आरोप। तर राऊत बोलत असतानाच मुलाच्या आठवणीनं घोसाळकरांचे डोळे पाणावले। डीजीसीएची एअर इंडियाच्या अभियांत्रिकी विभागाला नोटीस, विमान अपघाताबाबत चौकशीसाठी बोलावलं। एअर इंडियाच्या बोईंग विमानात झालेल्या बिघाडाबाबत खुलासा मागितला। मोसादच्या मुख्यालयावर इराणचा मोठा हल्ला, हर्जलियामधील गुप्तचर युनिटच्या इमारतीला टार्गेट। मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना। इस्रायलकडून इराणला पुन्हा मोठा धक्का, इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणी सैन्याचे प्रमुख अली शादमानी यांचा मृत्यू। 5 दिवसात इराणच्या 2 सीडीएसचा इस्रायलकडून खात्मा। इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनींना नेत्यानाहूंची थेट धमकी, अयातुल्ला खोमेनींच्या मृत्यूनंतर संघर्ष संपेल। इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नेत्यानाहूंचं वक्तव्य।